पूर्णा शहरातील बुद्धविहार स्मारक समितीच्या वतीने बुद्ध जयंती सोहळा व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खू शीलरत्न थेरो, भिक्खू पय्याबुद्धी थेरो, पंते भिक्खू पय्यावंश पय्यासार यांच्यासह भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती होती। महाबुद्धवंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक श्री पासवान संजय कुमार पासवान यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, तर धम्मध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, डॉक्टर परमेश्वर साळवे, प्राचार्य मोहनराव मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी हजेरी लावली होती। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिक्खू पय्यावंश यांनी केले, तर सार्वजनिक भीमबुद्ध जयंती मंडळाने कार्यक्रमासाठी पैसे घेतले। मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी हजेरी लावली होती। इतिपिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषदातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको यैवासिको उपनायिको पचतं वेदितव्यो वेण्यो हेति धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटि वनगन्धगुणोपेतं येतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपाद सरोरुहे पूजे मे बोधं कुसुमेन नेन पुण्येन मेधेन लभामि मोक्षं पूर्वं मिलायति यथा इदं मे कायो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि तो सावक संघो संघं नमस्सामि। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाच्या हस्ते आपल्या धम्ममंचावर स्थित असलेल्या बुद्ध रूपाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पुष्पाने दीपा साधू तेव्हा लगेच भिक्खू संघाचं पाहुण्याचं आंबेडकरांची जयंती असू द्या, अविनाश गायकवाड मध्ये कमतरता भासता कामा नये। सर्वांनी या सत्काराला दाद द्यायची आहे। गजरात या स्वागताला दाद द्यावी। इथे भोजन दानाची व्यवस्था करायची आहे। मुकुंद भोळे यांना सुद्धा सूचना आहे की आपण पुढे यायचंय। सर्व तरुणांना सूचना आहे, आतमध्ये सर्व व्यवस्था आहे, आपण ते घेऊन यायचं। आणि भिक्खू संघाची याचना त्यांनी याची वरदानाचा स्वीकार। तर जयंतीनिमित्त या महाबुद्ध वंदनेच्या कार्यक्रमात आपण सर्वजण ज्या